विजय झालेला आहे. लोकशाहीचा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आणि तमाम शिवसैनिकांचा विजय आणि या महाराष्ट्रातल्या जनतेचा विजय आहे की आज शिवसेना, खरी शिवसेना माझी देखील ते सकाळी कोर्टात, दुपारी कोर्टात, संध्याकाळी कोर्टात गेले होते. कोर्टाचा निर्णय त्यांच्या बाजूने लागला की कोर्ट चांगलं, निवडणुकाचा निकाल त्यांच्या बाजूने लागला तर चांगलं, पण मेरिटप्रमाणे लागला तर मग त्याच्यावर टीका करायची. निवडणूक आयोगाला चुना आयोग म्हणायचं, आरोप करायचे. आज देखील स्पीकरवर आरोप झाले. ही त्यांची परंपरा आहे, ही त्यांची पूर्णपणे फितरत आहे. त्यामुळे आम्ही मेरिटवर आम्हाला हा निकाल मिळालेला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. अध्यक्षांनी खरी शिवसेना कोण आहे याचा निर्णय दिला आहे. भरत गोगावले व्हीप म्हणून रेकॉग्नाइज केलं आहे. फक्त एवढंच की जे पिटिशन आमचं भरत गोगावलेंचं होतं ते अध्यक्षांनी का फेटाळलं याचा नक्की विचार आम्ही करणार. कारण हा एक प्रकारचा आमच्यावर अन्याय आहे. कारण सगळे निर्णय जे आहेत अगदी लोकशाहीमधल्या बहुमताप्रमाणे दिले, कायद्याप्रमाणे दिले, मग त्यांना डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय फेटाळला. आम्ही लिगल टीमबरोबर चर्चा करू आणि पुढचा निर्णय आम्ही घेऊ. जनता सुज्ञ आहे, जनता काम करणाऱ्यांच्या बरोबर आहे, गरीब असणाऱ्यांच्या बरोबर जनता नाही. त्यांना काही स्वरूपी घरामध्ये बसवण्याचं काम जनता करेल. आणि आमच्यावर आरोप करणारे जे आम्हाला आतापर्यंत ज्यांनी आम्हाला आरोप केला त्या लोकांनी 2019ला या जनतेबरोबर, मित्र पक्षाबरोबर विश्वासघात केला. युती एकाबरोबर, निवडणूक एकाबरोबर लढले आणि सरकार दुसऱ्याबरोबर बनवलं. सत्तेसाठी, खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, बाळासाहेबांच्या विचाराला तिलांजली दिली आणि बाळासाहेब ज्यांना विरोध करत होते त्यांना डोक्यावर घेतलं, म्हणून ही आजची परिस्थिती आलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.